ठिकाणी सुरुवात करूया. बघा, पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागतो की जहाल ही विचारसरणी कशी तयार झाली. नेमकं या जहाल वादाचा जो उदय होतो आहे, आपण बघतोय की सुरुवातीला राष्ट्रीय सभा स्थापन होती आहे, मवाळ नेते आहेत, उदारमतवाद आहे, थोडंसं त्या ठिकाणी अर्जविनंत्याचं धोरण आहे. मात्र बरेचसे यामधला एक असा गट आहे की ज्यांना हे मान्य नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथे आता फक्त या अर्ज विनंत्याने होणार नाही. आपल्याला आपल्या जर न्याय्य मागण्या त्या ठिकाणी आपल्या पदरात पाडून घ्यायच्या असतील तर आपल्याला संघर्ष करावा लागेल, आपल्याला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. तो जो विचार प्रवाह आहे, तो जो गट आहे, तो म्हणजे या ठिकाणी जहाल गट. आपण बघतोय इथे जर तुम्ही बघितलं तर याची सुरुवात आपण काँग्रेस संघटनेचं जे 19वे शतक आहे तिथून ही सुरुवात हळूहळू होण्यास सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि मुख्यत्वे महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघतायत महादेव गोविंद रानडे, गोपालकृष्ण गोखले हे दोघं जण होते मवाळ गटाचे. मात्र दुसरं एक फार मोठं नाव महाराष्ट्रातून पुढे आलं, ते म्हणजे लोकमान्य टिळक, जे महाराष्ट्रातून पुढे आले होते आणि जहाल मतवादी होते. त्या ठिकाणी जहाल मतवादाला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर पुढे आणलं. मग आता याच्यात नेमकं काय होतंय बघा, याच्यामध्ये हे मतभेद का होत गेले. एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सामाजिक परिषद तुम्हाला माहीत असली पाहिजे. सामाजिक परिषद तुम्ही जर बघितली तर आपण बघतोय न्यायमूर्ती रानडे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत, याच्यातच काम करणारे आणखी लोकमान्य टिळक, यांच्यामध्ये मतभेद होत आहेत. राजकीय प्रश्न आणि सामाजिक प्रश्न. न्यायमूर्ती रानडेंना वाटतंय की सामाजिक सुधारणा आधी झाली पाहिजे आणि या ठिकाणी यांना वाटतंय, लोकमान्य टिळकांना वाटतं आहे की राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजे. मग आपण बघतो गोपाळ गणेश आगरकर जेही सामाजिक सुधारणेच्या बाजूने आहेत. मग याच्यातून ही सामाजिक परिषद पुढे कार्यान्वित होते. रानडे आपण बघतोय 1887चं मद्रास अधिवेशन, त्या ठिकाणी जे तिसरं अधिवेशन झालंय तिथे पहिल्यांदा त्याच मंडपामध्ये, काँग्रेसच्याच मंडपामध्ये सामाजिक परिषदेचं अधिवेशन होते आणि याला ते काँग्रेसचेच प्रतिनिधी जे आहेत ते उपस्थित राहत आहेत. मात्र पुढे काय होतं, या आयोजनावरून मतभेद होत आहेत. सामाजिक परिषदेची उद्दिष्ट ही काही नेत्यांना मान्य आहेत, पण काही जण म्हणतायत की नाही, हे जमणार नाही, राजकीय उद्दिष्टाकडे दुर्लक्ष होतं आहे, म्हणून त्या सामाजिक परिषदेला काही जण विरोध करतायत. प्रतिबंध करण्याची मागणी त्या ठिकाणी होती आहे. 1890चं जे कलकत्त्याचं अधिवेशन आहे त्या ठिकाणी विचार मांडला जातोय की सामाजिक परिषद प्रतिबंधित झाली पाहिजे. पण त्या अधिवेशनामध्ये जे फिरोजशाह मेहता आहेत ते फेटाळून लावतायत. पुढे मग 1891चं जे पुढचं अधिवेशन आहे नागपूर अधिवेशन, तिथे याला जोरदार विरोध आहे. आणि मग रानडे गट माघार घेतोय की चला, आम्ही काही त्या ठिकाणी तुमच्या मंडपामध्ये आमचं सामाजिक परिषदेचं अधिवेशन घेणार नाही, आम्ही थांबतोय. आता पुढे दुसरा एक मुद्दा आहे 1870, जिला सार्वजनिक सभा म्हणतोय आपण, जी सार्वजनिक काकांची आहे. मात्र तिथेही न्यायमूर्ती रानडेंचं मोठं कार्य आहे. आता हे हळूहळू काय होतंय माहिती का, हे जे सामाजिक सभा आहे हिच्यावर 1895मध्ये टिळक गट जो आहे तो कब्जा करून घेतोय. न्यायमूर्ती रानडे बाजूला पडतायत थोडेसे आणि ते स्वतःची एक डेक्कन सभा स्थापन करतायत. हे सगळं जहालमतवादाकडे घेऊन जाणार आहे. डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडेंची. आता पुढे जहाल मवाळ मतभेद आपण बघतोय आणि याच्यात महत्त्वाचा मुद्दाही घडतोय 1905. 1905ला लॉर्ड कर्झन काय करतोय, बंगालची फाळणी करतोय. आणि जहाल मतवादाला सगळ्यात मोठं जर या ठिकाणी उदाहरण आलं असेल तर या बंगालच्या फाळणीमध्ये. कारण इथे संपूर्ण देश पेटून उठतोय, लोक आक्रमक होत आहेत आणि जहाल मतवादी विचारसरणीला योग्य असं या ठिकाणी अनुकूल असं वातावरण इथे तयार होतंय. आता जहालवाद का उदयाला आला बघा, कारणे, उदय का झाला जहालवादाचा, त्याची कारणं काय आहेत ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. पहिला मुद्दा आपण बघतोय की मवाळ कालखंड याच्या आधी होता. 1885ला राष्ट्रसभा स्थापन होते. ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर, ब्रिटिशांच्या चांगुलपणावर या ठिकाणी या नेत्यांचा विश्वास आहे. ते सनदशीर घटनात्मक मार्गाने त्या ठिकाणी ब्रिटिशांकडे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी धडपडतायत, ब्रिटिशांना सहकार्य करण्याचं धोरण घेत आहेत. मात्र हळूहळू काही जण या मवाळांमधीलच, जसं दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक नीतीचे वाभाडे काढले, जे दारिद्र्य त्या ठिकाणी भारतामध्ये सुरू होते त्याच्याबद्दल ते बोलायला लागले आहे. आणि मग जो अर्धविनंत्याचा जो मार्ग आहे तो कुठेतरी कुचकामी आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी होण्यास सुरुवात झाली आणि मग त्याच्यातून जहालवादाला सुरुवात आहे. ओके, म्हणजे जनतेच्या लक्षात यायला लागलं की अरे भारतीय जनतेची लूट होती आहे आणि काहीतरी करावं लागेल. मवाळ नेत्यांबद्दल जनतेमध्ये सुद्धा नाराजी पसरायला सुरुवात झाली. ओके, मवाळ नेत्यांकडून जनतेची अपेक्षा इथे पूर्ण होऊ शकत नाही, अपेक्षा भंग होतोय, अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं. आणि मग पुढे हळूहळू ही जी देशाची बिघडत चाललेली आर्थिक स्थिती होती, ही स्थिती जहालमतवाद्यांना या ठिकाणी पुढे आणण्यास कारणीभूत ठरली. जो नवीन वर्ग होता तो या ठिकाणी आक्रमक होता.
मग इथे काही घटना घडल्या. आपण बघतोय 1897ची एक घटना तुम्हाला माहीत असावी, प्लेगची साथ. तिथे आपण बघतोय ते रँड वगैरे सारखा अधिकारी यांनी प्लेग असेल, पुढे क्वालरा असेल, या साथी रोगराई आहे, दुष्काळ आहे, याच्यामध्ये ब्रिटिशांनी जी त्या ठिकाणी कारवाई करायला पाहिजे होती, नैसर्गिक आपत्तीमध्ये जी मदत करायला पाहिजे होती ती केली नाही. त्यांची उदासीनता, त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांचं दडपशाहीचं धोरण, त्यांचे जाचक कायदे, या सगळ्या बाबी. आणि त्याच्यात आपण बघतोय 1892चा एक कायदा तुम्हाला माहीत असावा. 1892चा जो कायदा होता याच्यामध्येही भारतीयांना खूप असं नाराज केलं गेलं की राज्यकारभारात जे काही त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे, त्यांना जे राजकीय हक्क दिले पाहिजे, कायदेमंडळाचा विस्तार करायला पाहिजे, या सगळ्या बाबी तिथे झाल्या नाही. ज्याला आपण इंडियन काउन्सिल ॲक्ट म्हणतो आहे 1892चा, अगदी जुजबी स्वरूपाच्या सुधारणा होत्या, मात्र त्या ठिकाणी भारतीयांचा अपेक्षा भंग झाला आणि हे फार मोठं दुःख होतं. आणि मग भारतीय व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी पाश्चात्य विचार जो आहे त्या पाश्चात्यवादांविरोधात त्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली की आम्हाला आता आमचं काहीतरी केलं पाहिजे, आमचा धर्म. त्यामध्ये मग धार्मिक प्रबोधनाला सुद्धा इथे सुरुवात आहे. स्वामी दयानंद सरस्वती असतील, विवेकानंद असतील, बंकिमचंद्र चटर्जी असतील, अरविंद घोष असतील, यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा कसा महान होता, आपला धर्म कसा श्रेष्ठ होता, आमची संस्कृती कशी श्रेष्ठ होती, हे मांडायला सुरुवात केली. तुम्ही बघताय विवेकानंद, स्वामी विवेकानंद यांच्या बाबी आपल्याला माहीत आहे की हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व त्यांनी पटवून दिलं. पुढे महर्षी अरविंद जे आहेत, अरविंद घोष, यांनी सांगितलं की स्वातंत्र्य हे आमच्या जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे आणि हे गाठण्यासाठी फक्त हिंदू धर्मच आम्हाला त्या ठिकाणी सहाय्यभूत ठरू शकतो. म्हणजे हे जे धार्मिक प्रबोधन होतं याच्यातून भारतीय संस्कृतीचं कुठेतरी पुनरुज्जीवन करण्याची सुरुवात झाली. हे जहाल मतवादाशी संबंधित आहे. आणि मग जो भडका उडतो आहे तो इथे या लॉर्ड कर्झनच्या नीतीमध्ये. लॉर्ड कर्झन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हाही बघा, हा लॉर्ड कर्झनचा कालावधी तुम्हाला विचारला जातो की 1899 ते 1905 या कालावधीमध्ये लॉर्ड कर्झन भारतामध्ये कार्य करतोय. भारताचा प्रमुख आहे, वादग्रस्त कारकीर्द आहे. त्याचं म्हणणं, त्याला असं वाटतं की अरे आम्ही म्हणजे हे आमच्यावर जबाबदारी पडलेली आहे, भारतीय लोकांची, मागासलेल्या लोकांचा उद्धार करण्याची आमच्यावर जबाबदारी आहे, असं तो म्हणतोय. मला भारताचा राज्यकारभार चालवायचा म्हणजे या लोकांचं ओझं व्हायचं आहे मला, अशी त्याची ती कुठेतरी तुच्छतेची भावना भारतीयांबद्दल. आणि मग त्याच्यातून वेगवेगळे मानहानिकारक वक्तव्य हा कर्झन करतोय, ज्याची तुलना लोकमान्य टिळकांनी आपल्या औरंगजेबाच्या याच्याशी, राजवटीशी केलेली आहे. ओके, त्या बाबी माहीत असल्या पाहिजे. इथे आणखी मुद्दे काय करतात बघा, हे जे जहालवाद, जे आक्रमक शैली येते पुढे, याच्यामागं काही आंतरराष्ट्रीय कारणं सुद्धा आहेत आणि याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय कोणत्या घडामोडी बघा. पहिला मुद्दा, जपान. जपानने कोणाला हरवलं? जपानने 1904-05 1904-05 हा जो कालावधी आहे, इथे बलाढ्य अशा रशियाचा पराभव केला. आणि रशिया हा एक युरोपियन देश आहे. भारतीय जनतेला पटायला लागले की अरे आशियन जनतासुद्धा युरोपियनांचा पराभव करू शकते. म्हणजे पाश्चात्य लोकांबद्दल, या गोऱ्यांबद्दल जी काही श्रेष्ठत्वाची भ्रामक कल्पना होती ती या ठिकाणी भारतीयांच्या लक्षात आली की जपानसारखा इतका लहानसा देश जर यांना हरवू शकतोय. दुसरं, 1896ची आणखी एक घटना आहे बघा. 1896 या ठिकाणी ॲबिसिनिया नावाचा एक देश आहे. कोणता? ॲबिसिनिया. हा एक लहानसा देश जो इटलीचा पराभव करतोय. या दोन घटना भारतीय व्यक्तींमध्ये एक आत्मबळ जागवणाऱ्या ठरल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील. आणि पुढे सगळ्यात महत्त्वाचं कर्झनचं ते म्हणजे बंगालची फाळणी. काय? बंगालची फाळणी कधी झाली? बंगालची फाळणी होती आहे 1905 साली. ओके, दोन प्रांतामध्ये विभाजन त्या ठिकाणी बंगालचं केलं जातं आहे. बंगाल प्रांत आणि वरवर कारण काय दिलं जात आहे की आम्हाला राज्यकारभार करायचा आहे, तो सोयीस्कर झाला पाहिजे, म्हणून आम्ही ही फाळणी करतोय. मात्र अंतर्गत नीती काय आहे हो? फोडा आणि राज्य करा. त्या ठिकाणी मुस्लिम बहुल प्रांत वेगळा करायचा, हिंदू बहुल वेगळा करायचा आणि काँग्रेसच्या मार्गामध्ये अडथळे आणायचे. अशा पद्धतीने यांनी ती एक योजनाबद्ध असा डाव ब्रिटिशांनी आखला होता. आणि त्याच्यातून मग काय झालं की त्याच्या विरोधात वंगभंग आंदोलन सुरू झालं. खऱ्या अर्थाने जहाल मतवाद जो सुरू झाला आहे मित्रांनो, तो बंगालच्या फाळणीमधून. फाळणीविरुद्ध जनमत तयार करायचं आहे. मग या ठिकाणी जहाल नेते आक्रमक झाले, ज्यामध्ये लोकमान्य टिळक होते, बिपिनचंद्र पाल होते, लाला लजपतराय होते, महर्षी अरविंद घोष होते. यांनी त्या ठिकाणी मते मांडायला सुरुवात केली की परकीय राज्यकर्ते आपल्या देशातील जनतेला कधी न्याय देऊ शकत नाही. लोकमान्य टिळक यांचं कार्य फार महत्त्वाचं आहे. लाला लजपतराय त्या ठिकाणी म्हटले होते की आपणास आत्मसन्मानाने जीवन जगता येण्यासाठी स्वराज्य मिळालं पाहिजे. अरविंद घोष म्हणतायत की राष्ट्रवाद हा साक्षात परमेश्वरापासून प्राप्त झालेला धर्म आहे.
आणि टिळकांचं तुम्हाला ते प्रसिद्ध वाक्य ते माहीत आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि त्यापुढे जाऊन आपण जर बघितलं अरविंद घोष यांच्याबद्दलचा एक मुद्दा लक्षात ठेवा. अरविंद घोष यांना फक्त वसाहतीचं स्वराज्य नको होतं, यांना संपूर्ण स्वराज्य पाहिजे होतं, परदास्यातून संपूर्ण मुक्तता पाहिजे होती. हा मुद्दा अरविंद घोष यांच्याबद्दल लक्षात राहू द्या. जहाल नेते आहे ते. त्यांचं म्हणणं होतं की राजकीय स्वातंत्र्य हा प्रत्येक राष्ट्राचा आत्मा आहे आणि आम्हाला ती मिळायला पाहिजे. मग मित्रांनो, ही जहाल नेते जे आहेत यांनी भारतीयांना एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम दिला जो तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे चतुसूत्री कार्यक्रम. काय चतुसूत्री कार्यक्रम दिला. काय होता चतुसूत्री कार्यक्रम? अत्यंत महत्त्वाचं. बघा, चतुसूत्री तुम्हाला आता तोंडपाठ असली पाहिजे. याच्यामध्ये पहिलं आहे स्वदेशी. काय? स्वदेशी. दुसरं सूत्र आहे या ठिकाणचं बहिष्कार. स्वदेशी, बहिष्कार. तिसरं सूत्र आहे राष्ट्रीय शिक्षण. आणि चौथं आहे स्वराज्य. या चार गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे. याचे चार जर बघितलं ना तुम्ही तर स्वराज्य हे अंतिम ध्येय आहे. काय? स्वराज्य अंतिम ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी हे तीन मार्ग आहेत. एक तर स्वदेशी आहे, दुसरा बहिष्कार आहे आणि तिसरा राष्ट्रीय शिक्षण आहे. बघा, म्हणजे स्वराज्य ही चौथी चतुसूत्री आहे. स्वराज्याच्या प्राप्तीसाठी आपण या तीन बाबींचा या ठिकाणी वापर करतो आहे. मग एक एक बाब थोडीशी आपल्याला माहीत असावी. स्वदेशी म्हणजे काय? पहिला मुद्दा, स्वदेशी म्हणजे काय? स्वदेशी म्हणजे आपल्या देशात जो तयार होणारा माल आहे ना, आपल्या देशातला माल, आपल्या देशातल्या वस्तू त्याच आपण वापरायच्या. ब्रिटनमधून जे काही आलंय ते आपण घ्यायचं नाही. म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. आपण चीनच्या बाबतीत जे केलं होतं तसं. पुढे बहिष्कार. परकीय जो काही माल येतोय त्या प्रत्येक मालावर बहिष्कार टाकायचा. ओके. हा बहिष्काराचा मार्ग इंग्रजी सत्तेला हादरा देऊ शकतो असं टिळक त्यावेळेस म्हणायचे. भारत एक मोठी बाजारपेठ आहे आणि ब्रिटिश भारताला बाजारपेठ म्हणून बघतंय. आम्हाला ते त्यांचं हे जे आहे टार्गेट आहे ते हे करायचं आहे, उद्ध्वस्त करायचं आहे. पुढचा मुद्दा होता राष्ट्रीय शिक्षण. आता याच्यातून नेमकं काय साध्य करायचं होतं राष्ट्रीय शिक्षणामधून? तर विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देणारे, म्हणजे आपल्यात जर शाळा असेल तर विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाबद्दल जे आपण त्याला राष्ट्रप्रेम म्हणतोय, स्वाभिमान म्हणतोय, स्वावलंबन म्हणतोय, याचं आम्ही त्या ठिकाणी शिक्षण देऊ. आमच्या स्वतःच्या संस्कृतीचं शिक्षण देऊ. त्यांचं महात्म्य सांगणारं शिक्षण देऊ. म्हणून आमच्या स्वतःच्या शिक्षण संस्था असल्या पाहिजे. हा मुद्दा. आणि मग याच्यातून फायनली आम्हाला काय साध्य करायचं आहे? स्वराज्य साध्य करायचं आहे. अरविंद घोष त्याला संपूर्ण स्वातंत्र्य म्हणतायत. ओके. आता या ठिकाणी स्वशासन असा त्याचा अर्थ आहे. वसाहतीचं स्वराज्य काही जहाल नेते म्हणतायत. थोडंसं त्या ठिकाणी प्रत्येकाचं ध्येय वेगळं आहे. मात्र कुठेतरी इंग्रजांच्या नियंत्रणाला या ठिकाणी आमची मान्यता नाही अशा पद्धतीचा यांचा सांगण्याचा हेतू आहे. ओके. आणि मग याच्यातून पुढे उभे राहिलेत ते विविध राष्ट्रव्यापी आंदोलनं. काय म्हणतोय मी त्याला? राष्ट्रव्यापी आंदोलनं, जे जहाल वादामध्ये येतात, जे जहाल कालखंडामध्ये येतात. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जहाल कालखंडाच्या बाबतीत लक्षात ठेवायचा, यांनी जनतेला सहभागी करून घेतला. जे मवाळ कालखंडामध्ये कुठेतरी जनतेवर विश्वास नेतृत्वाने दाखवला नव्हता तो इथे झाला. सामान्य जनता ही आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. सामान्य जनतेपर्यंत चळवळ पोहोचवली पाहिजे. हे जहाल कालखंडामध्ये घडतंय. सामान्य जनतेच्या सामर्थ्यावर यांनी विश्वास दाखवला. राष्ट्रीय चळवळ ही जनतेची चळवळ बनवली. आणि आपण बघतोय मग ही जहालवादी चळवळ जी आहे हिचा मुख्य जोर हा बंगाल प्रांतात आहे. त्याच्यात तुम्ही वंगभंग आंदोलन बघितलं तर मुख्यत्वे ते बंगालमध्येच होते. मात्र इतर देशभर सुद्धा त्याच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलनं होत आहेत. मग याच्यावर सरकारकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. त्या ठिकाणी वृत्तपत्र दडपून टाकणे असेल, कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकणे असेल, अनेक नेत्यांना परदेशामध्ये हद्दपार करणे असेल, त्यानंतर सभा, मिरवणुका, निर्देशनं यामध्ये भाग घेतलेले विद्यार्थी, तरुण यांना अमानुष्य मारहाण करणं असेल, अशा बऱ्याच बाबी इथे आपण बघतोय. 1905 ते 1907 या कालखंडामध्ये हे आंदोलन चालतंय मुख्यत्वे. आणि नंतर ही चळवळ थोडी त्या ठिकाणी क्षीण झालेली आहे. आता तो मुद्दा येतो की इथे थोडंसं 7 नंतर चळवळ जी आहे जहालवादी का थोडीशी ठप्प झाली, तर दडपशाहीचा वापर आहे. दुसरं 1907चं तुम्हाला ते अधिवेशन माहीतच असलं पाहिजे. कोणतं? सुरत अधिवेशन. सुरत अधिवेशनामध्ये मवाळ गट आणि जहाल गट यांच्यात फूट पडते, उभी फूट पडते काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच खूप मोठी. त्याचाही परिणाम आहे. चळवळ थोडीशी शांत पडते. आणि जहाल नेत्यांचं जे नेतृत्व आहे त्यामध्ये आपण बघतोय की लोकमान्य टिळकांना 1908 मध्ये 6 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. बघा, 1908. आणि कारण काय दिलंय मित्रांनो माहिती? प्रश्न आलाय. आपण रात्रीचे 10 PM जे लेक्चर घेणार आहोत
मराठी व्याकरणाचं 9 PM ला आहे आणि इतिहासाचं 10 PM ला. त्याच्यात तुम्हाला कळेल. प्रश्न इथे असा विचारला होता की टिळकांना ती 6 वर्षाची शिक्षा का झाली, तर एका इंग्लिश व्यक्तीच्या खुनासाठी त्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरण्यात आलं. बघा शिक्षेसाठी किती असं काहीतरी ओढून ताडून कारण दिल्या गेलं आणि 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगामध्ये ब्रह्मदेशामध्ये रवानगी आहे. पुढे मग यांचे सहकारी ज्यामध्ये अरविंद घोष असतील, बिपिनचंद्र पाल यांनी राजकारणाचा संन्यास घेतला, लाला लजपतराय परदेशामध्ये निघून गेले, या बाबी आहे. त्यानंतर 1911ला एक महत्त्वाची घटना इथे घडली, ती म्हणजे बंगालची फाळणी काय झालेली आहे, रद्द झालेली आहे. ओके. पण याच्यातून आपल्याला काय कळतं की हे जे आंदोलन झालं होतं, ज्या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला धसका बसला, 11 डिसेंबर तारीख होती ती. राजा पंचम जॉर्ज हे नाव लक्षात ठेवायचं, यांनी ती फाळणी त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. ओके. आपण पुढे जातोय. आपल्याला पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे माझ्या मते, की मवाळ आणि जहालामध्ये जर तुम्हाला विचारलं उद्या की बाबा काय फरक आहे मवाळ आणि जहालांमध्ये, तर तुम्ही काय सांगणार हो? बघा सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे दृष्टिकोन काय होता मवाळांचा, काय होता बघा. मवाळ नेत्यांचं खरं म्हणजे न्यायबुद्धी आणि चांगुलपणा जो आहे ब्रिटिशांचा त्याच्यावर विश्वास होता थोडक्यात. ओके. इकडे जहालांचं तसं नव्हतं. यांचं म्हणणं आहे की आम्हाला संघर्ष करायचा आहे. दुसरं, मवाळ नेते ब्रिटिशांशी संबंध ठेवूया, आपण त्यांच्यासोबत कार्य करूया, त्यांना सहकार्य करूया या मताचे होते. जहालवाद्यांचा त्यावर अजिबात विश्वास नव्हता. ओके. जहालांना अजिबात ब्रिटिशांच्या बंधनातच राहायचं नव्हतं. ओके. म्हणजे अशा पद्धतीने मात्र दोन्ही गट जे आहे मवाळ आणि जहाल दोघांचं सुद्धा अंतिम टार्गेट काय आहे की आम्हाला या ठिकाणी संघर्ष करायचा आहे आणि भारताला मुक्त करायचं आहे. इथे आणखी एक मुद्दा, मवाळांचं जे जनतेवर जेवढा विश्वास पाहिजे तो नव्हता, मात्र जहालांचा तो होता. ओके. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. हे मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे 1907ची आपण बघतोय की राष्ट्रीय काँग्रेसमधली फूट आहे, जी जहाल कालखंडातील एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. इथे तुम्हाला मग या जहाल कालखंडामधलं आणखी 1905चं एक अधिवेशन माहीत असलं पाहिजे. कोणतं? बनारस अधिवेशन. कोणाच्या अध्यक्षतेखाली भरतंय? गोपाळ कृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली भरतंय. या अधिवेशनाच्या वेळी एक विषय मीटिंग होती आहे आणि इंग्लंडचा राजपुत्र भारतामध्ये येतोय, त्यांचं स्वागत करायचं. मग त्यावर काय करायचं? जहाल गट म्हणतोय की अजिबात स्वागत वगैरे काही नाही, जमणार नाही. मग बघा इथे मतभेद उघड होत आहेत. जे आपण म्हणतो ना 1907ला फूट पडली, त्याचं म्हणजे त्याचा पाया कुठे आहे तर 1905च्या अधिवेशनात. मग ते जहाल गटाचे नेते अनुपस्थित राहत आहेत त्या अधिवेशनाला. पुढे 1906चं अधिवेशन महत्त्वाचं आहे. 1906चं हेही अधिवेशन लक्षात ठेवायचं आहे. का? कलकत्ता अधिवेशन आहे 6चं. इथे अध्यक्ष कोण याच्यावरून फार मोठा वाद झाला तेव्हा काँग्रेसमध्ये, की टिळकवादी जे लोक होते जहालवादी, त्यांचं म्हणणं होतं एकतर लोकमान्य टिळक यांना अध्यक्ष करा किंवा लाला लजपतराय यांना अध्यक्ष करा. मात्र जे मवाळवादी आहेत त्यांचा विरोध होता, मवाळ गटांचा दोन्ही नावाला विरोध होता. मग मवाळांनी सांगितलं की चला तुमचे टिळक आणि लाला लजपतराय राहू द्या, आमचाही कोणी नाही, आम्ही मध्यस्थी व्यक्ती देतो. कोण? दादाभाई नौरोजी. बघा एक ज्येष्ठ नेते आहे, आदरणीय नेते आहेत, ज्यांना मवाळ आणि जहाल दोघंही मानतायत. आणि मग त्या ठिकाणी दादाभाई नौरोजी अध्यक्ष होत आहेत. आणि जहालवादी जरी अध्यक्ष थोडासा मवाळवादी असेल तरी जहालवाद्यांनी एक गोष्ट ती साध्य केली, ती म्हणजे स्वराज्याच्या मागणीचा ठराव या ठिकाणी संमत करून घेतला. आता 1906ला आपण बघतोय अध्यक्षपदाचा वाद, आणि मग तो गेलाय विकोपाला 1907मध्ये. 1907चं अधिवेशन सगळ्यांना माहीत होतं इथे वादंग होणार. जहालांचं म्हणणं होतं की अधिवेशन नागपूरला झालं पाहिजे, मात्र नागपूरला जहालवाद्यांचं वर्चस्व होतं. मवाळांना वाटत होतं नाही इथे होणार नाही अधिवेशन. फिरोजशाह मेहता मवाळ गटाचे नेते यांनी हे अधिवेशन सुरतला घेण्यासंदर्भात सगळी तजवीज केली आणि हे अधिवेशन सुरतला होईल याची व्यवस्था केली. मग 1907चं अधिवेशन सुरतला होत आहे. अध्यक्ष कोण? राजबिहारी घोष. ही मवाळ नेते अध्यक्ष आहे. बरं बघा 1906ला सुद्धा मवाळ नेते अध्यक्ष आहे, 5लाही मवाळ नेते अध्यक्ष आहे, 7ला सुद्धा मवाळ नेते अध्यक्ष आहेत. म्हणजे जरी आपण जहाल युग म्हणत असलो तरी अध्यक्ष मवाळ आहेत. आणि इथे मग अध्यक्ष उभे राहत आहेत भाषणाला, राजबिहारी घोष. आणि लोकमान्य टिळक व्यासपीठावर येत आहेत, मला भाषण करण्याची परवानगी द्या, अध्यक्ष नाकारतायत. मवाळ आणि जहाल गट एकमेकांसोबत भिडतायत, खुर्च्या फेकाफेकी होते, एकेरीवर येत आहेत, तडजोड निघत नाहीये. शेवटी काँग्रेसमध्ये फूट पडते आहे. नंतर ते लाला लजपतराय लोकमान्य टिळक यांनी थोडंसं मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र नाही झालं. फिरोजशाह मेहतांनी सांगितलं आता टिळकांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यात येणार नाही. आणि ती फिरोजशाह मेहता जेव्हा 1916मध्ये त्यांचं निधन होतंय का, त्यानंतर टिळकांना काँग्रेस प्रवेश आहे.
मित्रांनो, हे मुद्दे माहीत असले पाहिजे. मग जहालवादी चळवळ याचं मूल्यांकन आम्हाला करावं लागतं की जहालवादामधून आम्हाला नेमकं काय भारतीय स्वातंत्र्यासाठी काय भेटलं. ओके, सगळ्यात महत्त्वाचं, जहालवादाने काँग्रेसचा जो सामाजिक पाया आहे मित्रांनो, सामाजिक पाया म्हणतोय मी त्याला, जो सामान्य जनतेचा सपोर्ट आहे तो फार भक्कम केला, जनतेला सहभागी करून घेतलं. ओके, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. दुसरा मुद्दा, तुम्ही थोडंसं जर जहालवादाचं बघितलं तर जहालवादावर एक थोडंसं परंपरावादाचा सुद्धा पगडा होता. ही टीका होते आणि काही अंशी ती बरोबर आहे. का? बघा, आपण जर टिळक बघितले तर यांचं म्हणणं आहे की चला राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे. मात्र लोकमान्य टिळकांच्या बाबतीत काही टीका केली जाते की यांनी संमती वयाच्या विधेयकाला त्या ठिकाणी विरोध केलेला होता. कोणी? लोकमान्य टिळकांनी. संमती वय विधेयकाला विरोध आहे, जे खरं म्हणजे गरजेचं होतं तिथे सपोर्ट करणे. त्यांना कुठेतरी प्रतिगामी आणि सनातनी शक्तींची पाठराखण टिळकांनी केली असा त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप होतो. पुढचा मुद्दा येतो की छत्रपती शाहू महाराज, ते जे वेदोक्त प्रकरण आपण म्हणतो ना, त्या ठिकाणी सुद्धा टिळकांनी काय केलेलं आहे, छत्रपती शाहू महाराजांवर टीका केली. आणि मग कुठेतरी ते सत्यशोधक चळवळीचे जे कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा हिंदुत्ववादाचे समर्थक आणि प्रतिगाम्यांचे पुढारी असं त्या ठिकाणी टिळकांना म्हटलेलं आहे. ओके मित्रांनो, हे सगळं जरी आपण बघत असलो, जहालवादाबद्दल आपण या सगळ्या गोष्टी बघत जरी असलो, तरी 1905 ते 1920 हा जो कालावधी तुम्ही म्हणतात जहालवादाचा, इथे आपण बघतोय, जरी लाक्षणिक अर्थाने आपण याला टिळक युग म्हणत असलो, जहालवादी कालखंड म्हणत असलो, तरी इथे तुम्ही जर बघितलं ना, ही संघटना पूर्ण मवाळ नेत्यांच्या हातात आहे. मवाळांच्या हातात आहे. आपण बघतोय 1907ला फूट पडते, टिळक हे सगळे लोक बाहेर जात आहेत, पुन्हा मवाळ आहेत. मात्र बाहेरून मग ती आपण बघतोय पुढे होम रूल चळवळ, तीही महत्त्वाची आहे. ओके, तिच्यात टिळकांनी जे कार्य केलं आहे, ॲनी बेझंट यांनी जे कार्य केलं आहे, ते त्या ठिकाणी आणखी ज्यांना म्हणजे पॉवरफुल बनवते की नाही हे टिळक युगच आहे. ओके, इथे काही गोष्टी रिवाईज करायच्या आहे. 1905च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष गोखले आहेत. 1906ला कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी आहे. 7च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी घोष आहेत. तिघही अध्यक्ष कोण आहेत? मवाळ गटाचे आहेत. 1908 पासून आपण बघतोय जहाल गटाची पिछेहाट. याच्या मागं कारण तुम्हाला मी सांगितले ना, की लाला लजपतराय विदेशात गेले, अरविंद घोष यांनी या ठिकाणी हे करून घेतलेलं आहे, थोडंसं राजकीय संन्यास घेतला. टिळकांना त्या ठिकाणी कारावासाची शिक्षा होते, काही बाबी आहेत. ओके, आणि पुढे मग चळवळ म्हणजे सगळीच मवाळ आणि जहाल सगळं थंड पडलं होतं. केव्हा? पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात 1914 ते 18 आपण बघतो, इथे सगळं शांतता आहे, बऱ्यापैकी शांतता आहे. ब्रिटिशांनाही म्हणणं आहे, ब्रिटिशांचं की आम्हाला सहकार्य करा. भारतीय म्हणतात चला आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय. त्याच्यामुळे थोडीशी शांतता आहे. मात्र पुढे आपण बघतोय टिळकांची सुटका आहे आणि मग होमरूळ चळवळीला सुरुवात होते आहे. कशाला? होमरूळ चळवळ. होमरूल चळवळ ही आम्हाला माहीत असली पाहिजे. आणि हिच्या संदर्भात मग लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांचे कार्य. बघा, होमरूल चळवळीवर पहिला प्रश्न येतो की ही कोणत्या देशाच्या चळवळीवर आधारित होती? उत्तर येतं आयर्लंड. ओके, आयर्लंडकडून ही चळवळ आली होती. ॲनी बेझंट आपण बघतोय आयर्लंडच्या होत्या. आणि दोघांच्या चळवळी स्वतंत्र आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या, दोघांनी स्वतंत्रपणे चळवळी सुरू केलेल्या आहेत. उद्दिष्टे समान आहेत, कार्य परस्परांना पूरक आहेत. आता इथे जर तुम्ही ॲनी बेझंट यांची बघितली तर त्यांनी नाव दिलं होतं ऑल इंडिया होम रूल लीग, जी सप्टेंबर 1915 मध्ये, बघा सप्टेंबर 1915 मध्ये सुरू होते. सप्टेंबर 1915 ॲनी बेझंट कुठे सुरू करतायत त्यांचं मग ते 1916च्या सप्टेंबरमध्ये मद्रास प्रांतातील जे अड्यार आहे ना, अड्यार या ठिकाणी ते स्थापना करतायत या चळवळीचे. अड्यार तिथे ते केंद्र स्थापन करतायत. पुढे टिळकांची इंडियन होम रूल लीग आहे. बघा इथे ॲनी बेझंटच्या याच्यामध्ये ऑल इंडिया म्हटलं गेलं, टिळकांच्या याच्यामध्ये फक्त इंडियन होम रूल लीग असं म्हटलं गेलं. आणि टिळकांच्या होम रूल लीगची स्थापना 1 वर्ष नंतर आहे, एप्रिल 1916 मध्ये. हा प्रश्न आला, एप्रिल 1916 ही टिळकांची याची तारीख आहे. कुठे स्थापना करतायत ते? मुंबई प्रांतातील बेळगाव या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना करता आहेत. आता मग होम रूल हा जो शब्द आहे, होम रूल म्हणजे काय हे आम्हाला कळायला पाहिजे. होम रूल, होम म्हणजे काय? घर. रूल म्हणजे काय? कायदा किंवा नियम. मग या ठिकाणी होम रूल म्हणजे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत सुशासन. साम्राज्य ब्रिटिशांचंच असेल, मात्र शासन आमचं चालेल. बघा, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत सुशासन. ही होम रूल चळवळ जेव्हा यांनी सुरू केली तेव्हा यांनी सांगितलं की आम्ही ब्रिटिश साम्राज्यात राहून सुशासनाची मागणी करतोय. आम्हाला ब्रिटिश साम्राज्याचा भाग आम्हाला बनायचं आहे, मात्र आम्हाला आमचे अधिकार असले पाहिजे. देश चालवण्याचं स्वातंत्र्य आम्हाला असलं पाहिजे. आमचा सरकार उलथवून टाकण्याचा वगैरे इरादा नाही आहे, हे इथे लक्षात घ्या. ओके,
पुढे मग ॲनी बेझंटचं काही कार्य आम्हाला बघावं लागतं. ॲनी बेझंट आपण बघतोय 1916च्या दरम्यान देशभर दौरे काढतायत, झंझावती दौरे काढतायत ॲनी बेझंट. ॲनी बेझंटचे 2 वृत्तपत्रे तुम्हाला नेहमी विचारले जातात. एक म्हणजे कॉमनवेल, ओके, आणि दुसरं म्हणजे न्यू इंडिया. कॉमनवेल आणि न्यू इंडिया ही 2 वृत्तपत्रे ॲनी बेझंट यांची अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो की लोकमान्य टिळक यांनी सरकारवर टीका करत नाही आहे. लोकमान्य टिळकांनी जी होमरूल चळवळीत काम केलं हे जनतेमध्ये जागृती घडवून आणतायत. सरकारला जास्त त्या ठिकाणी हे करत नाही, कारण यांनी बघितले बाबा चला महायुद्ध चालू आहे, आम्ही सरकारला त्रास देणार नाही, मात्र आम्ही जनतेमध्ये जागृती घडवून आणू. आणि मग 17मध्ये आपण बघतो ॲनी बेझंट आणि टिळक एकमेकांच्या सहकार्याने पुढे ही चळवळ चालवत आहेत. मात्र मग असं झालंय म्हणून सरकारने थांबवलंय का यांच्यावर नियंत्रण ठेवलं नाही. सरकारने या ठिकाणी यांना कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न केला. सरकारने एक महत्त्वाचा कायदा पुढे केला आहे बघा, भारत संरक्षण कायदा आपण त्याला म्हणतो. युद्धकाळामध्ये विशेष अधिकार आमच्या हातात राहतील अशा पद्धतीचा हा कायदा होता. आणि मग याच्या अंतर्गत आपण बघतोय की मद्रास प्रांताच्या गव्हर्नरनी डॉक्टर ॲनी बेझंट, त्यांचे 2 सहकारी ज्यामध्ये BP वाडिया आहे, GSE अरुंडेला आहेत, यांना स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं. ॲनी बेझंट यांना, त्यांचे सहकाऱ्यांना. ॲनी बेझंट यांना मुंबईला येण्यास किंवा मुंबई प्रांतामध्ये येण्यास त्या ठिकाणी बंदी होती. त्यानंतर पुढचा मुद्दा लोकमान्य टिळकांवर सुद्धा खटला भरण्यात आला की तुम्ही चितवणीखोर भाषणं देता आहात. हे 2ही मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल, अत्यंत महत्त्वाचं. मात्र मित्रांनो, होमरूल चळवळ जी आहे हिचं महत्त्व आपल्याला विसरता येत नाही. हिने जी राजकीय पोकळी या ठिकाणी निर्माण झाली होती, जी संत गती आली होती राष्ट्रीय चळवळीला, ती दूर केली. नव्या समूहांना हिने त्या ठिकाणी आपल्यामध्ये सामील करून घेतलं, जाती सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि मग पुढे मवाळ आणि जहालांचं ऐक्य, तो लखनौ करार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता? लखनौ करार. कधीचा आहे हो? 1916चा लखनौ करार. याचे अध्यक्ष कोण आहेत? अंबिका चरण मुजुमदार हे अध्यक्ष आहेत. आणि या ठिकाणी 2 बाबी एकत्र येत आहेत. एक म्हणजे मवाळ आणि जहाल एकत्र येत आहेत, आणि दुसरे म्हणजे मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र येत आहे. 2 जणांचं या ठिकाणी मिलन आहे. 2 जोड्या या ठिकाणी जुळत आहेत. ओके, लखनौ करार अत्यंत महत्त्वाचा. हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रारंभ अशा शब्दामध्ये या ठिकाणी या कराराचं वर्णन करण्यात येतं. महत्त्वाचा करार आहे. आणि मग पुढे आपण जातो आहे. पण इथे एक मुद्दा हा आहे की याच्यावर काही टीकाही झाली. आपण बघतोय लखनौ करारामध्ये एक अट काँग्रेसने मान्य केली की मुस्लिमांसाठी आम्ही स्वतंत्र मतदारसंघाचं तत्त्व जे आहे त्याचा स्वीकार करायला तयार आहे. यावर पुढे टीका झाली आहे. RC मुजुमदार जे आहे, डॉक्टर RC मुजुमदार, ती म्हणतात की 1916मध्ये काँग्रेसने ही जी कृती केली होती या ठिकाणी, या कृतीने 30 वर्षानंतर पाकिस्तानची इमारत उभी राहिली, अशी ती गंभीर चूक होती असं ती म्हणतायत. म्हणजे लखनौ कराराने जातीयवादी राजकारणाला चालना दिली असं त्या ठिकाणी लखनौ करारावरील असलेला आरोप म्हणून आपण त्याकडे बघूया. ओके, आता